नमस्कार. काय चाललंय बघा. आज पोरं घेतली ती शाळेची ठेवून. मोना हा इकडं, इकडं अक्का हाय आणि इकडं कोण हाय? अंटू आहे. अंटू तर निघालोय बघा, पोस्टात निघालोय पोस्टमनकडं. ह्या 3 पुरींच्या नावावर जरा सुकन्या समृद्धी योजना ती काय भरायचं आहे पैसे महिन्याला. आपलं असंच रोजचं गरड गाणं आहे. हो हा घेतला की. आपलं रोज असंच परपंचात चाललं. 4 रुपये येतात इकडून तिकडून, ते असंच खर्चून चाललं. रोज रानातली कामं निघती ती, घराची कामं निघती ती, खादीला बिदीला मांदाळा असंच चाललंय. त्या पोरांच्या नावानं काय नाही बघा. म्हणून आता ही तिन्हीचे बिन पोरा भावाची बिन घेतली. असू द्या आपलीच लक्ष्मी म्हणायचं. ही तिन्हीची बिन आका मोनानं आंटिया. हो तुझं तर सारखंच असतंय कुत्र्याची पिली कुत्र्याची पिली. भरतो आपलं यांच्या नावानं. सुकन्या समृद्धी योजना चांगली आहे का सांगा मित्रांनो. महागंदीच करायला पाहिलं होतं, बरं केलं नाही. हे आपले घर काय गरिबी पहिली वाईट. सगळी शेती डेव्हलप केली ही, ह्यात माझं पैसे सगळं गेलं निघून. सगळं टोटल घराला रानाला इकडं तिकडं जी येईल ते पैसे सगळं मी गुतवलं. ही गुतवाय काय लागलं तर घरचं पहिलं आपल्याला काहीच नव्हतं. मग आता म्हणलं त्या पोरींच्या नावावर आता झाली ती बऱ्यापैकी सगळी कामं झाली ती. मग आता ह्या पोरींचा जरा विचार करायला पाहिजे. लय बघत आता अंकिताच काय सुकन्यामध्ये 2च पोरींचं होतं या. 3 असल्यामुळे आपल्याला 2च होतं या. अंकिताचं आता 10 वर्ष होऊन गेली, त्याचं काय निघत नाही. तिच्या नावावर सेपरेट काय तर टाकायला म्हणलं मोठी रक्कम जरा. बघत आता झाली 10-12 वर्ष, 10-11 वर्ष होत आली तिला. आता 10 वर्ष होऊन गेली बघा. 11 वर्ष चालू आहे तिला. त्या पोरांचं बघत आता येतं या. म्हणून म्हणलं खोलूनच टाकूया. काय ग तुझं मध्येच हा पोरानो? आज शाळा तर राहिला ठेवून घेतली तर राहिला म्हणजे मॅच ठेवून घेतली तर म्हणलं काय ना काय कामाला यावं का नाही. आणते आमचं लय आगाव आहे. मायदा आगावपणा एवढं जे आगावपणा करतं ना की चुलत्याचा बघा हरभरा कसा आला या. काय हो जिंदगीत काय नाही माणसाच्या. म्हणून म्हणलं ह्या लेकरांचं मी आहे तोपर्यंत सगळ्यांचं चांगलं करणार बघा. अजून आपल्याला काय होत नाही. व्यायाम चालू असते, खणखणीत असते. खाणं पिणं चांगलं आहे आपलं. पण त्यांना काय भरोशा ड्रायव्हिंग करतोय आपण इकडं तिकडं. काय खरं नसते बघा. जिंदगीत माणसाची लई बेकार आहे. तळ बघा आपलं तळ्यापर्यंत आलोय आता. पोरांना शिक्षणाला हे मैदानाला पुढं खर्च होणार आहे. पोरं चांगली शिकवायची. पोरच ही आहे ती आपली लक्ष्मी म्हणायची पोरी. बरोबर आहे ना सांगा. या आपल्या पोरी आहे ती लक्ष्मी. मोनाच पण आता दुसरीला आहे. मोनाची पण नाव टाकायचं. आपल्या बराबर त्या लेकराच टाकायचं. त्यानं का वाईट केलं या. आपलं जाईल परख्याच आहे बरोबर आहे ना सांगा. पण आणत्या थांब. आणत्याला एक प्रश्न विचारू आपण आता. आणत्या इकडे बघ, ह्यात बघ. तू कुठं चालली आता? हा तू कुठं चालली? तुला कुठं चालली ही तर माहित आहे का? तू कुठं चालली आणत्या? हा कुठं चालली? काय माहित नाही. अगं पोस्टात चाललोया. तुझ्या नावावर पैसे टाकायचं का नाही? हा तुझ्या पुन्हा शाळा शिकायला आहे तुला. तुझ्या हातात द्यायचं. हातात ठेवून नसतं या. अगं पोस्टमनकडे द्यायचं असतं या. पोस्टात तुझ्या नावावर खातं खोलायचं आणि ती द्यायचं म्हणजे तुला शाळा शिकायला ही पुन्हा उपयोग येतं या. हा शाळेकडे जायचं आहे. तू केस काय करते का बरं? कसली आता घरनं येताना विचारली तिनं अशी करते का? आगाव लय आगावपणा करते बघा. एवढं आहे बरं मायंदाळा आगावपणा करते. आणतो सगळ्यात बघा आणूचं चांगलं होते बघा. आणूला भरपूर वर्ष पैसे भरायला लागतात. आणि बघा किती भरू ही पण सांगा मित्रांनो. 500चं करू का 1000-1000च करू हे माझं डोकं चाललं ना. 1000 जर केलं तर खर्च जास्त होतो. 3 पोरींचं महिन्याला 3000 मेंटेनन्स भरपूर होत जातोय. माझं म्हणणं आहे 500-500च करावं 3 महिन्याचं. बघू पोस्टमनला विचारू आधी. पोस्टमन काय म्हणतंय त्याच्यावर सगळं अवलंबून राहणार आहे का नाही. मोना
हाय तर कशी आहे का नाही होय पापा माया करतो का नाही तुझी होय हा होय होय करते होय होय दीदी गेली बघा शाळेला आज आमची कसं आहे पोरानं पाणी पोर ह्या वर्षी बघा पवायला शिकवायची ती काय पण करून पवायला शिकवायचं पप्पा उभं डोळी बांधायची कशाला पोळा तिचा पवायला वे तू बेहणार का पाण्यात नाही हं? नाही तुला शिकवूया का मग ह्या वर्षी उन्हाळ्यात पवाय शिकायचं मग पप्पा हं? मसला आलीच नाही आज नाही ती मसरा आली मसरा अजिबात आली नाही ती लावून हायती ती हं? लावून हायती आपली मसरी घरीच बांधली ती आज एक मोठी वेळ घरी थांबली नाही सगळीच मसरा आहे ती आज आबान गेलं नाही आबा आज दार धरतोय मोटर चालू केली आबानं आज मसरा नाही गेला आबा हं? मोठी एक घरी ठेवायची मोठी एक घरी ठेवती ती येलेली आहे ग ती लक्ष्मी आहे आपली तू कसं माझी लक्ष्मी आहे का तशी म्हशी सुद्धा आपली लक्ष्मी आहे त्या म्हशीनं लहरी आड्या दिली द्या सगळ्या म्हशी झाली आपल्याला मग का टाकायचं हं? होय तू टाकते का नाही मला मेस खाते खाते मारते तो कोणाची शिंगाच घेते शिंगाव घेते वे तो कोणाची आहे पप्पाची मग पप्पाची माया करत नाही काय नाही करते कधी करते कर बघ बघ कशी माया करते तो अशी फक्त एवढीच असं आणि आपल्या मित्रासनी हे कर मेहंदी दाव तुझ्या हातावरची इकडे 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 पुढे दावा कॅमेऱ्यात तर बघा अन्नूची मेहंदी कशी आहे बघा रंगली का नाही सांगा मन माझी मेहंदी रंगली का नाही सांगा मला माझी मेहंदी नगली हा तुमच्या दावार मेहंद्या माझी असली कोणी काढली तुम्हाला मला मम्मीनं आणि मोनाला बापू घरी राहिलंय बापू एक घरी राहिलाय वे बापूला मेहंदी काढले बापूला काढली आहे का पप्पा तिथं पाणी पाजते म्हैस पाणी पाचते ती बदक बघितली का तुम्ही तळ्यात ह्या हा ते टोकाला तिकडे बसती त्या विहिरीकडे गेलो होतो हा बदक आहे ती आपल्या तळ्यात मोठी मध्ये 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 आहे तो दिसलं होतं ती मध्ये काळ दिसतंय दिसलं होतं तिकडे विहीर बुडलं बघ आता खाली गेलं हा आता तिकडून दिसतंय बदक तू बघितली ती बदक बघतंय बदक बघितला बदक हं? हितनं गेलो होतो आणि नसला गेला तुम्ही पाण्यात दगड हाणता बे इथं नाही बापून दोघं हाणता की नाही नाही मी लागलेच नाही लागलंच नाही वे स्कूटी घेतली ती चांगलं झालंय बघा मला ते कागद आहे ना पताक आहे कुठं आहे बदक हार लागला हो बघा मित्रांनो बदक उडाला बघा हो का दिसलं का तो गेलं बघा त्याला गेले मास धरतय मास खालीच नसलं नाही चला उशीर झाला इथंच पोस्टमनला फोन केलता या म्हणतंय तुमचं काय चाललंय काय नाही सांगा व्हिडिओमध्ये खाली आमची आहे इथं झाडीत थोडा गावात जाऊन गावात जायचं का खायचं का थोडं काय चॉकलेट खायचे चॉकलेट खायचं तुम्ही आपण कसे गेलो होतो आणि आलेलो कुठं गेलो होतो तिकडला गावाला होय हा बीडला गेलेलो आहे ना गेलो होतो तर चला मित्रांनो बाय बाय